4 मिनिटं दिलेले आहेत. मी नेहमी म्हणतो की माझ्या समोर माईक नावाचं जनावर जर आलं तर माझं बोलणं काही थांबत नाही. पण खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर ह्या आजच्या दिवसाचा मला भगतसिंगाचा थोडासा किस्सा आवर्जून सांगावासा वाटेल. मित्रहो, भगतसिंग माझे 7 वर्षाचे होते आणि 7 वर्षाचे भगतसिंग स्वतःच्या आजोबाला प्रश्न विचारतात, बाबा या देशावर राज्य करणारे इंग्रज नेमके कसे आहेत, या देशावर थैमान घालणारे इंग्रज नेमके कसे आहेत. तेव्हा आजोबा उत्तर देतात की बाबा हे इंग्रज फार भयंकर आहेत, हे जर तुला पाहायचं असेल तर तुला क्रांतिकारी बनावं लागेल. काय बोलू शकतोय सर, क्रांतिकारी बनावं लागेल. माझे युनोशी भगतसिंग शेतात आजोबा बरोबर जातात आणि आजोबाला विचारतात, बाबा ही शेती कशाची आहे. तेव्हा भगतसिंगाचे आजोबा तंबाखूची शेती करायचे. कशाची? तंबाखूची शेती करायची. तंबाखू लावायचे, झाड उगवायचे आणि अनेक तंबाखूचं उत्पन्न तिप्पट काढायचं. मग भगतसिंगाच्या लक्षात आलं, अरे तंबाखू लावल्याच्या नंतर तिप्पट उत्पन्न जर होत असेल तर आपण काहीतरी युक्ती केली पाहिजे. 7 वर्षाच्या भगतसिंगाच्या मनात विचार आला. बाबाच्या कमरेला असणारी एक बंदूक काढली. बघा लौकिक शब्द आहेत का. बाबाच्या कमरेला असणारी बंदूक 7 वर्षाच्या भगतसिंगाने काढली आणि भगतसिंग बंदूक काढल्याबरोबर भगतसिंग म्हणतात, बाबा ही बंदूक घेतो आणि थोडेसे भगतसिंग पुढे गेले, मातीचा ढीग केला आणि बंदूक मातीत रोवली. बंदूक मातीत रोवल्याच्या नंतर बाबाला प्रश्न पडला. भगतसिंगाला मी क्रांतिकाराची गोष्ट सांगितली, भगतसिंग काय करतात, बंदूक घेतात आणि मातीत रोवतात. मला प्रश्न पडला, भगतसिंग असं तर म्हणत असतील, बाबा आपण संयमतेने लढाई लढली पाहिजे, आपण शांततेने लढाई लढली पाहिजे, असा तो संदेश नसावा. पण मुळीच नाही. भगतसिंगाचा असा अर्थ नव्हता. भगतसिंगाने ते तंबाखूचं रोपटं पाहिलेलं होतं. काय पाहिलेलं होतं? भगतसिंगाने ते तंबाखूचं रोपटं पाहिलेलं होतं. भगतसिंगाला वाटत होतं तंबाखू जिथं पेरल्या गेली तिथं तंबाखूचं उत्पन्न जास्त येतं, म्हणून माझे भगतसिंग करावे लागले, बाबा ही जर बंदूक मी जर मातीत जर रोवली तर याच्यापासून अनेक बंदुकी मला मिळतील. हे माझ्या भगतसिंगाचे 7 वर्षाचे